धन्यवाद विनोडना. आज अत्यंत चांगल्या रीतीने आपल्या अभिनंदनाने हा भाषण केलेलं आहे आणि आपल्यासमोर उदाहरण ठेवलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ, माझे आप्तस्वकीय मित्रपरिवार आणि बंधुभगिनी, आज आपण एक सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त इथे हजर आहोत. ते म्हणजे माझी मोठे मेवणे नरेंद्र संखे, ज्यांना आम्ही आदरणीय म्हणून प्रेमाने असं कुटुंबामध्ये बोलतो, अण्णा म्हणून. त्यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. वय वर्ष 58 म्हणजे शासकीय नियमाप्रमाणे निवृत्त होणं हे ओघानं आलंच. पण हा जो दीर्घ प्रवास आहे सेवेचा, हा असा सोपा असतो का? मुळीच नाही. त्याच्या पाठीमागे त्यांचे कष्ट, कापड कष्ट ते दडलेले असतात. संघर्ष असतो, खाच कळगे असतात, काही कटू आठवणी असतात, प्रसंग असतात, गोड अनुभव पण असतात. आणि ह्या सर्वांची फलनिष्पत्ती म्हणजे त्यांच्या सेवापूर्ती. आणि आज त्यांना ते सन्मानाने निष्कलंकपणे त्यांनी ही सेवापूर्ती केलेली आहे आणि आज ते निवृत्त होत आहेत. द्विपदीधर झाले, D.Ed केलं, B.Ed केलं. आईवडिलांची तुटपुंजी कमाई, बेताचीच परिस्थिती, त्यांची हौस पौस त्यांनी बघितलेली आहे, कशी त्यांनी मुरड घातलेली आहे आणि आपल्या मुलांना त्यांनी सक्षम बनवलं, समर्थ बनवलं. तिन्ही मुलांना त्यांनी समर्थ बनवलेले आहे हेही बघितलं. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी त्याच संस्कारापोटी त्यांनी लवकर नोकरी पत्करली. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम केलं, हायस्कूलमध्ये काम केलं, नोकरी मिळाली. पवित्र काम असं म्हणजे शिक्षण ज्ञानदानाचं काम त्यांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये शिक्षक म्हणून केलं. त्याच्यानंतर उत्तराला त्यांना विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारीचं काम मिळालं. अत्यंत प्रेशर असतं IAS सारखे व्यक्तींकडे, तेही एक नाही तर नेहमी बदलणाऱ्या IAS व्यक्तींमध्ये त्यांनी काम केलं आहे. 7 वर्ष काम करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांनी ती केली आणि समर्थपणे केली आणि यशस्वीरित्या केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना आम्ही नक्कीच सलाम करतो. कधी त्यांनी त्या ह्याविषयी कधी आमच्याकडे असं बोलणं केलं नाही किंवा कधी त्यांनी त्रागा केला नाही की बाबा असं असं त्रास होतोय, काय होतंय. नक्कीच ते आनंदाने ते त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि आज तुम्ही बघतात त्यांनी निष्कलंकपणे ही सेवा केलेली आहे आणि समर्थपणे आज त्यांची सेवापूर्ती झालेली आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून म्हणा की आज तुम्ही सर्व इथे साक्षीदार आहात. त्यांचे विचार, त्यांचे आचार विचार हे त्यांच्या संस्कारातून आलेले आहेत. त्यांचे गुणविशेष पाठीमागच्या भाषणामध्ये आलेलेच आहेत. त्याच्यासाठी मी पुन्हा काही त्याचं संबोधन करत नाही आहे. त्यांनी या रंगमंचावरच्या आपल्या जीवनाच्या रंगमंचावरच्या भूमिका चांगल्या तऱ्हेने वठवलेल्या आहेत. मग ते एक शिक्षक म्हणून असू द्या, अधिकारी म्हणून असू द्या, मुलगा म्हणून असू द्या, भाऊ म्हणून असू द्या, पती म्हणून असू द्या, वडील म्हणून असू द्या, मेहुणे, भाचे, पुतणे, अशा सर्व भूमिका, नंतर बघ सासरे म्हणून आणि आता पुढे जाऊन ते आजोबा म्हणून सुद्धा समर्थपणे निभावतील. ह्याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. आज त्यांचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. वर्तुळ असं पूर्ण होत नाही, फक्त एक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता पुढच्या टप्प्याची त्यांची सुरुवात आहे. निश्चितच आम्हा सर्वांना खात्री आहे की जसे ज्या दर्जाने पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे तसं पुढचाही टप्पा ते पूर्ण करतीलच. आणि त्यासाठी त्यांना मी चांगलं शुभेच्छा देऊ इच्छितो. त्यांना चांगलं सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे, शतायुष्य लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, अशा मी शुभेच्छा हे करतो. आणि तुम्ही माझं लक्षपूर्वक ऐकलं मनोगत त्याबद्दल तुमचा शतशः नमन आणि शतशः धन्यवाद.